नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये जलपर्णी वाहून आलेले आहेत त्याबाबतची पुढची बातमी। जलपर्णीमुळे नदीतील पाणी प्रदूषित होण्याची शक्यता आहे। सांडपाण्यामुळे गोदावरी नदीमध्ये जलपर्णीची निर्मिती होते। गंगापूर धरणातून विसर्ग करताच गोदावरी नदीतून आता जलपर्णी वाहू लागल्यात। गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये गोदावरीसह अनेक नद्यांच्या संदर्भातील प्रदूषणाचा मुद्दा चर्चेला जातोय। नुकताच नाशिकमध्ये गोदावरी नदीचं पाणी पिण्यायोग्य असल्याचा दावा प्रदूषण नियंत्रण महामंडळाने केला होता। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर पुढारी न्यूजने रियालिटी चेक देखील केलेला होता आणि यामध्ये गोदावरी नदीचं पाणी किती प्रदूषित आहे याचं वास्तव समोर आणलेलं होतं। आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं तर आता पुन्हा एकदा नाशिकच्या गोदावरी नदीला जर बघितलं तर जलपर्णीचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये समावेश दिसून येतोय। वरील बाजूने म्हणजेच गंगापूर धरणातनं जो विसर्ग करण्यात आलेला आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवर मागील बाजूला साचलेलं जे जलपर्णी होतं ते आता पुढील बाजूला आलेलं आहे। आणि आता सध्याची जर दृश्य बघितली तर रामकुंड परिसरामध्ये जलपर्णी मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळत आहे। खरं तर या जलपर्णींमुळे अनेकदा तुडतुडे असतील किंवा पाणी जे आहे ते प्रदूषित होण्याचं प्रमाण देखील वाढत असतं। सांडपाण्यांमुळे निर्माण होणाऱ्या या जलपर्णी आता सध्या नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आल्याचं पाहायला मिळत आहे। जे पाणी प्रदूषित आहे त्यामध्ये आता जलपर्णींचा देखील यामध्ये समावेश दिसून येतोय। त्यामुळे या जलपर्णी जर पुढे वाहून गेल्या तर ज्या ठिकाणी साचतील किंवा या रामकुंड परिसरामध्ये जर या जलपर्णी अडकून पडल्या तर या सडण्याची जास्त शक्यता आहे आणि त्यामुळे गोदावरी नदीचं पाणी आणखी प्रदूषित होईल। आणि त्यामुळे एकूणच जर बघितलं तर या गोदावरीचं जे पाणी आहे ते मोठ्या प्रमाणात खराब होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाहीये। त्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये आत्ताच्या घडीला जलपर्णींचा मोठा विळखा या ठिकाणी पाहायला मिळतोय। आजच्या दिवशी नाशिकमध्ये रामरथ आणि गरुड रथ निघणार आहे। अशा या काळामध्ये मोठ्या प्रमाणात भाविक या रामरथाच्या आणि गरुड रथामध्ये सहभागी होत असतात, कारा मंदिरामध्ये दर्शनाला जात असतात आणि सोबतच या गोदावरी नदीमध्ये स्नान देखील करत असतात। आणि या अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जलपर्णीची मोठी या ठिकाणी संख्या आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे गोदावरी परिसरामध्ये जलपर्णीचा विळखा आता सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।